मराठवाड्यावर पाणी टंचाईची टांगती तलवार कायम. लघु प्रकल्पांमध्ये केवळ 21% जलसाठा. आरबीआयच्या रडारवर स्टेट बँक ऑफ इंडिया. ग्राहक हिताच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे 1.72 कोटींचा दंड. महालक्ष्मी मंदिर परिसराला मिळणार नवी झळाळी. प्रकल्पासाठी 37 कोटी 32 लाख रुपये खर्च मंजूर. सातारा जिल्हावासियांसाठी खुशखबर. एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीची साताऱ्यात एंट्री. कंपनीकडनं जिल्ह्यात इलेक्ट्रिक वाहनांचे सुटे भाग जोडणारा प्रकल्प उभारण्यासाठी जागेचा शोध सुरू. नवी मुंबईत बुधवार आणि गुरुवारी पाणीपुरवठा बंद. चिखले गावाजवळ वारंवार होत असलेली गळती रोखण्यासाठी जलवाहिनी बदलण्याचा पालिकेचा निर्णय. अवकाळी पावसात मोठ्या प्रमाणात झाडं फांद्या पडल्यामुळे पालिका सतर्क. वृक्ष छाटणीची कामं 31 मे पूर्वी पूर्ण करण्याचे कंत्राटदारांना निर्देश. पाकिस्तानच्या सशस्त्र दलाचे 11 जवान ठार झालेत. पाकिस्ताननं तशी कबुली दिली आहे. पाकिस्तानच्या लष्करानं या संदर्भातली कबुली दिली असून पाक लष्कराचे 6 आणि पाक हवाई दलाचे 5 जवान ठार झालेत. भारताच्या हल्ल्यामध्ये एकूण पाकिस्तानच्या 11 सैनिकांचा मृत्यू झाल्याची कबुली खुद्द पाकिस्ताननंच दिली. तर चीनच्या झुझोऊ होंगडा कंपनीचे उत्पादन घटलंय. चीनी कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली आणि भारताविरोधात कारवाईसाठी पाकिस्तानला दिलेलं क्षेपणास्त्र आणि पाकला दिलेल्या क्षेपणास्त्रामध्ये PL-15E चा समावेश आहे. घातक क्षेपणास्त्रावरती चीनी कंपनी झुझोऊ होंगडाचं नाव आहे आणि आता तर चीनी कंपनीच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे कारण भारताविरोधात कारवाईसाठी चीननं पाकिस्तानला क्षेपणास्त्र दिलेलं होतं. आता पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया. ती म्हणजे पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध घेण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर आता पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या शोधासाठी दक्षिण काश्मीरमध्ये पोस्टर्स लावण्यात आली आहेत. पहलगाम हल्ल्यामध्ये सहभागी दहशतवाद्यांचे पोस्टर्स हे ठिकठिकाणी लावण्यात आले. तसंच दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस देखील दिलं जाणार आहे. तर भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेलेत. या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेमध्ये पाकिस्तानचे अनेक राजकीय नेते आणि टॉप मिलिटरी अधिकारी सुद्धा सहभागी झाले होते. मुरीदकेमधल्या भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यामध्ये लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर मुदस्सर खास उर्फ अबू जुंदाल मारला गेला. अबू जुंदाल हा मुरीदकेच्या मरकज-ए-तैयबाचा प्रमुख होता. त्याच्या मृत्यूनंतर अबू जुंदालला पाकिस्तानी मिलिटरीनं मानवंदना दिली. तर शासकीय इतमामात अतिरेकी अबू जुंदालच्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पाकिस्तानी आर्मीचे मोठे अधिकारी आणि राजकारणी सुद्धा उपस्थित होते. यावेळी लष्कर-ए-तैयबाचा मोठा अतिरेकी अब्दुल रऊफची सुद्धा उपस्थिती होती. अबू जुंदालच्या दफनविधीवेळी हजर असलेल्या सर्वांची नावं आता समोर आलेली आहेत. आता बातमी आहे राज्यातून. आमदार संजय गायकवाड यांनी अभिनेत्री राखी सावंत विषयी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. राखी सावंतसारख्या महिलांना देशद्रोही ठरवून गोळ्या घातल्या पाहिजेत. भारतामध्ये जन्म घेणं, इथे कमावणं आणि ऐशारामात राहून विरोधी देशात जाऊन तिथला नारा देणं हे सहन केलं जाणार नाही असं गायकवाड यांनी म्हटलं. अशा महिलांना भारतात परत येण्याची परवानगी देता कामा नये. देशासाठी अशा लोकांना कायमचं तिकडेच गाडायला हवं अशा शब्दात संजय गायकवाड यांनी संताप व्यक्त केला. देश एकत्र असताना आपल्याच देशातली राखी सावंत नावाची अभिनेत्री ही पाकिस्तानाचं समर्थन करत होती. पाकिस्तान जिंदाबाद म्हणत होती. मला पाकिस्तानात जायचं म्हणत होती. तिला देशद्रोही म्हणून गोळ्या घातल्या पाहिजे. अशा बेताल महिला, ज्या महिलांच्या नावानं कलंक आहे, या भारतात जन्म घेते, भारतात पैसे कमवती, भारतामध्ये ऐशाराम करते आणि विरोधी देशात जाऊन त्याचा नारा मारती, तिला तिकडंच गाडलं पाहिजे. तिला आपल्या भारतात परत येऊ पण नाही दिलं पाहिजे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा एकत्र येण्याविषयी सूचक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याविषयी चर्चांना उधाण आलं होतं. पण आता
महायुतीनं राज ठाकरे यांना गळाला लावल्याचं बोललं जातंय. अशातच आता मनसे लवकरच महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळतेय. शिवसेना आणि मनसेमध्ये पहिल्या 2 टप्प्यात वरिष्ठ नेत्यांच्या बैठका पार पडल्यानंतर आता दोन्ही पक्षांच्या दुसऱ्या फळीतले नेते समोरासमोर युतीसंदर्भात सविस्तर चर्चा करणार असल्याची शक्यता आहे. शिवसेना आणि मनसे पक्षाच्या दुसऱ्या फळीतले नेते राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जागा वाटपावरती प्राथमिक चर्चा करणार अशी माहिती मिळते. राज ठाकरे यांनी एक भूमिका व्यक्त केली होती उद्धव ठाकरे साहेबांसंदर्भात. आम्ही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिलाय. त्याच्यावर आम्ही त्यांच्याकडून दुसऱ्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत. आम्ही लोकभावनेचा आदर केला, आम्ही प्रतिसाद. आतापर्यंत आमच्यावरती आरोप होत होते की तुम्हाला हे एकत्र येणं नको आहे 2 भावांचं किंवा ठाकरे कुटुंबाचं. आता आमचं मन खुलं आहे. आमचं मन प्रभू श्रीरामाचं मन आहे, हनुमानाचं मन आहे, मोकळं मन आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन आज सकाळी राज ठाकरेंची भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उदय सामंतांना भेटीसाठी बोलावल्यामुळे ही भेट झाल्याचं बोललं जात आहे. मात्र राज ठाकरेंसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिलं. सकाळी या भागा परिसरामध्ये मी माझ्या काही डिपार्टमेंटच्या कामानिमित्त आलो होतो. मी स्वतः साहेबांना फोन केला की साहेब जर आपण असाल तर मी चहा प्यायला येतो. आणि मी चहा प्यायला म्हणून आलो. राजसाहेबांबरोबर गप्पा मारल्यानंतर काही विषय कळतात, काही मुंबईच्या विकासासंदर्भात चर्चा होते आणि ती काही विकासासंदर्भातली चर्चा झाली. आता त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पुढे जायचं, काय जायचं याच्या संदर्भातच चर्चा झाली. बाकी कुठची तुमच्या मनामध्ये जी राजकीय चर्चा झाली असेल म्हणून शंका आहे ती कसलीही चर्चा झाली नाही. अतिशय चांगल्या पद्धतीचा चहा प्यालो, खिचडी खाल्ली आणि निघालो. सध्या राज ठाकरे हे सत्ता बाहेरील सत्ता केंद्र असं म्हणायला पाहिजे. एवढी ताकद त्या राज ठाकरेमध्ये निर्माण झालेली आता दिसते आहे. सगळ्यांनाच राज ठाकरेची गरज पडायला लागली. म्हणजेच यांचे चपला झिजवण्याचं काम राज ठाकरे करतायत आणि हे चपला झिजतपर्यंत त्या दरवाजात जात राहतील अशी एकूण राज्याची परिस्थिती निर्माण करून दिली आहे. ज्या पक्षाचा एकही आमदार नाही त्या पक्षाकडे जर हे धावत आहेत तर या सगळ्यांची स्थिती ही दोलायमान आहे. उदय सामंत त्या वॉर्डाचे नगरसेवक आहेत का शिवाजी पार्कचे? काय शाखा प्रमुख आहेत? सतत त्या रस्त्याने जातात. आम्हाला का रस्ते माहित नाहीत का? आम्हाला या मुंबईच्या गल्ल्यामुळे माहिती आहे. उदय सामंत नंतर आले या मुंबईत, दादरला. शिवसेना भवन आहे तिथे, सामनाचं ऑफिस आहे तिथे, मार्मिकचं ऑफिस होतं तिकडे. बरं, रस्ते आम्हाला माहिती आहे, जास्त माहिती आहे. त्याच्यात काय उदय सामंत गेले तर फरक काय पडला असं भेटीला गेले असेल तर आत्ताच मी बघितलं की उदय सामंत म्हणले मी इकडे चाललो होतो चालता चालता आलो. असं थोडी होत असतं. परंतु फार उदय सामंत आणि राजसाहेबांच्या भेटीला फार महत्त्व उदय सामंताला द्यावं अशातला काय वाईट नाही. राजसाहेबांचं नेतृत्व वेगळं आहे. उदय सामंत एका खात्याचे मंत्री एवढंच. एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सर्व पदांचा राजीनामा त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला. स्थानिक नेतृत्वावरील नाराजीतनं राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलं. तर तेजस्वी घोसाळकर या भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय. अनेक उभाटाचे नेते, महिला आघाडीच्या नेत्या, युवा सेनेचे नेते हे पक्ष सोडत आहेत. त्याचं आत्मचिंतन उभाटाने केलं पाहिजे. उभाटा शिवसेनेनं केलं पाहिजे. जे आमच्या संपर्कामध्ये येत आहेत ते एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारत आहेत. जे अन्य महायुतीच्या संपर्कामध्ये जात आहेत ते त्यांचं नेतृत्व स्वीकारत आहेत. परंतु उभाटामधनं जास्तीत जास्त फ्लो येण्याचा जो चालू आहे तो माननीय शिंदे साहेबांकडे सुरू आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये शिंदे साहेबांच्या कामामुळं, कर्तृत्वामुळं ही सगळी मंडळी आपल्याकडे येत आहेत.
पुढची एक बातमी बघूयात. गोपीचंद पडळकर हे माझ्यासारखेच विद्रोही आहेत असं सुरेश धस म्हणालेत. आम्ही दोघेही बंडखोरी करणारे लोक आहोत. अन्याय झाला की आम्ही 100% आवाज उठवतो असं म्हणत आमदार सुरेश धस यांनी हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार, अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. गोपीचंद पडळकर मोठ्या लोकांविरोधात बोलतात, तसंच मी देखील मोठ्या लोकांविरोधात बोलतो. भविष्यात सुद्धा आम्ही अशाच प्रकारे अन्यायाविरोधात बोलत राहणार आहोत असं धस यांनी म्हटलं. माझ्यासारखेच विद्रोही आहेत, बंडखोरी करणारे आम्ही लोक आहोत. आम्ही अन्यायाच्या विरोधात 100% बोंबलणार म्हणजे बोंबलणार. काही हो, आम्ही फाटक्या कपड्यानिशी का असणार, आमच्याजवळ काही नसू द्या, पण बोलण्याची हिंमत मात्र रगेल आहे. त्याच्यामुळं आम्हाला अडचण येत नाही. ते बी मोठमोठ्या लोकांच्या विरोधात बोलतात आणि मी सुद्धा मोठमोठ्या लोकांच्याच विरोधात बोलतो. कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आलेला आहे. पारंपरिक पद्धतीनेच कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश दिला जाईल. धार्मिक विधीच्या अनुषंगाने तोकडे कपडे न घालता पारंपरिक पद्धतीने भक्तांनी कपडे परिधान करावेत असं आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केलंय. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनं या संदर्भात एक परिपत्रक जारी केलंय. हा जो सरकारने निर्णय घेतलेला आहे, मंदिर ट्रस्टाने जो निर्णय घेतलेला आहे तो अतिउत्तम आहे. जीन्स पॅन्ट, हाफ टॉप वगैरे जे लेडीज वगैरे घालून येतात, त्याच्याने आजच्या कंडिशनला जी यंग पिढी जी आहे त्यांना एक नवीन हे वाटतं. त्याच्यापेक्षा ते बंद व्हायला पाहिजे. ह्या ठिकाणी साधं कुर्ता पायजामा वगैरे ते जाणायला पाहिजे, जे पहिले लोक जे हे करायचे ते. कारण की तुम्ही स्वागत करताय? हो, स्वागत करतोय. जीन्स वगैरे घालून येण्यासाठी म्हणजे असं काही बंधन नसावं, कारण लोक भक्तिभावाने येतात आणि भक्तीच मेन असते. आणि कपड्यांवरून काही द्वेष करू नये लोकांनी. ज्याला जसं यायचं तसं यावं. पारंपरिक ड्रेस आणि तोकडे कपड्याला विरोध आणि पारंपरिक ड्रेस घालून यावा असं ते प्रसिद्धी. असं काही नियम असायला पाहिजे असं काही नाही आहे. लोकांच्या दृष्टीमुळं हा असा प्रॉब्लेम होत आहे. आणि म्हणजे पारंपरिक पण चालेल आणि जीन्स पण चालायला पाहिजे, दोन्ही पण. मला असं काही वाटत नाही की हा म्हणजे ह्याच्यामध्ये गैर आहे किंवा हे आहे. पण हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. ड्रेस तुम्ही कुठला घातला म्हणजेच तुम्ही देवाच्यावरती विश्वास आहे किंवा विश्वास नाही असं काही नाहीये. मग असं काही नाहीये. आणि शेवटी जनरली आपण कुठल्याही देवस्थानाला जाताना ट्रॅडिशनल वेअरमध्येच जातो. त्यामुळे प्रेफर तेच केलं जातं की ट्रॅडिशनल वेअरमध्ये जाणं देवस्थानात ते जास्त योग्य आहे.